नमस्कार. जय हो. क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वाहन चालक उद्देशी महासंघ वतीने मी अण्णासाहेब जावळे जो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा जो विषय आहे तो विषय म्हणजे असा आहे की मित्रांनो, ज्या आपल्या व्यावसायिक गाड्या आहेत, व्यावसायिक वाहनधारक आहेत, मालक आहेत, त्यांच्याकडून कागदपत्राची मुदत संपलेली असेल तर प्रत्येक दिवसासाठी RTO परिवहन विभागाने ₹50 असा दंड आकारलेला आहे. तर हे कोणालाही परवडण्यासारखं नाही आहे. एकतर खरं तर वाहतूक व्यवस्थेचं सर्व आमच्या वाहन चालकांचं, मालकांचं कंबारडं मोडलेलं आहे. आर्थिक परिस्थिती आमची तशी नसतानासुद्धा आमच्याकडून प्रत्येक वेळेला व्यावसायिक वाहनधारकांकडूनच दंड वसूल केला जातो आणि सर्व सर्रासपणे अन्यायकारक गोष्ट आहे, ही चुकीची आहे. त्यामुळं जो आत्ता परिवहन विभागाने कागदपत्राची मुदत संपल्यानंतर जो अगदी सुरुवातीपासून जो ₹50 पर डे हा जो दंड आकारला आहे, तर हा पूर्णतः चुकीचा आहे. त्यामुळे आपण तो रद्द करावा यासाठी आम्ही निषेध करत आहोत. आमच्या क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ वतीने मी अण्णासाहेब जावळे आज रोजीपासून प्रत्येक ड्रायव्हर बांधवांच्या हितासाठी जो RTOने आमच्यावर अन्यायकारक दंड आकारला आहे, प्रत्येक दिवशी कागदपत्राची मुदत संपलेली असताना ₹50 दंड, याचा पूर्णतः निषेध करत आहोत. याच्यावर चांगला विचार सरकारने करावं, परिवहन विभागाने करावं की आम्ही इतका दंड भरू शकत नाही. हे पूर्णतः अन्यायकारक आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्ही जो वाहतूक व्यवस्थेवर अन्याय करतात, आमच्या वाहनधारकांवरती अन्याय करतात, याचा आम्ही निषेध करत आहोत आणि हा जो निषेध आहे तो निषेध सतत चालू राहणार आहे. तर यासाठी मी प्रत्येक ड्रायव्हर बांधवांना विनंती करेल की या निषेधामध्ये सामील व्हा, सहभागी व्हा आणि आपल्या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी साथ द्या. तरी कृपया यापुढे परिवहन विभागाने कुठल्याही प्रकारचा कायदा नियम आणण्याअगोदर आमच्या वाहन व्यवस्थेला, आमच्या सहकाऱ्यांना, आमच्या सर्व ड्रायव्हर संघटनांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा, असा मी एक ठाम त्यांना सूचना देतो आणि त्यांना आव्हान करतो की यापुढे कुठलाही वाहतूक व्यवस्थेचा निर्णय घ्यायचा असेल, दंड आकारायचे निर्णय घ्यायचा असेल, कागदावर रंगवू नका. आम्हाला त्यात विचारात घ्या, आमच्या मिटिंगा घ्या, आमच्या मिटिंगा घेऊनच त्यामधून निर्णय घ्या. उगाचच आमच्यावर अन्याय करू नका. अन्यथा म्हणतात ना, अति धाक असला ना, अति कायद्याचा वचक असला तर अति तिथे माती होत असती. तर कृपया आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आणि आमच्या लोकांना रस्त्यावरती जाळपोळ करायला लावू नका, दंगे करायला लावू नका. आम्ही इमानदारीने कष्ट करणारे माणसं आहोत. इमानदारीने कष्ट करून पोट चालवतो, देशाची दळणवळण व्यवस्था चालवतो आणि ती दळणवळण व्यवस्था जर आम्ही व्यवस्थित चालवत असलो तर मात्र तुम्ही उगाचच कारण नसताना कुठल्या तरी प्रकारे प्रत्येक वेळेला ह्या ड्रायव्हर लोकांवरतीच अन्याय करताय, हे यातून नक्की दिसतंय. सर्रासपणे अन्याय बंद झाला पाहिजे. वाहतूक व्यवस्थेने केलेले अन्याय खूप चुकीचे आहेत. आत्तापर्यंत जे तुम्ही आमच्याकडून ज्या वाहतूक व्यवस्थेमध्ये जेवढे तुम्ही दंड आकारताय, ज्या पद्धतीने गाड्या रस्त्यावर अडवतात, आम्ही काय चोर भामटेत का? आम्ही 2 नंबर करतो का? स्मगलिंग करतो का? मग आमच्याच प्रत्येक वेळेला गाड्या का अडवतात, हा प्रश्न तयार होतो. म्हणून आम्ही शांत आहोत. आम्हाला शांततेत काम करू द्या आणि देशाची दळणवळण व्यवस्था सांभाळू द्या, अशी मी विनंती करेल. आणि यापुढेही नक्की सरकार आमचा विचार करेल, प्रशासन विचार करेल. कायदा आम्हाला हातात घ्यायची गरज पडणार नाही, अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हो. जय क्रांतिकारी, जय महासंघ, जय महाराष्ट्र, जय हिंद.